तर असे 108 उपनिषदांची संख्या आहे. आणि अशा कैवल्य 108 उपनिषदामध्ये बरं का, ह्या 108 उपनिषदांमध्ये हे जे आपण ईश, केन, कठ, मुंडक, मांडुक्य, ऐतरेय, तैतरीय, प्रश्न उपनिषद, छांदोग्य, बृहदारण्यक, हे जे दशोपनिषद आहेत हे भाष्यकार शंकराचार्यांनी यावरती भाष्य केलं म्हणून हे प्रसिद्ध झालेले आहेत. म्हणजे वेदांत दर्शनास किंवा वेदांताचं तत्व सांगणारे हे उपनिषद आहेत. परंतु म्हणजे ज्ञानमार्ग सांगणारे उपनिषद आहेत म्हणता येईल सामान्यपणे, बरं का. नाही त्यात कुठं तर काही आले, उपासना आले म्हणते, ठीक आहे, परंतु आपण ज्ञानमार्गी ज्ञानकांड सांगणारे म्हणूयात. त्यानंतर पुन्हा नंतर भक्ती मार्ग सांगणारी पण उपनिषद आहेत. हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हा मंत्र माहितीये. हो. इस्कॉन वगैरे, वल्लभ संप्रदाय, चैतन्य महाप्रभू इत्यादी अनेक वैष्णव संप्रदायामध्ये हा प्रसिद्ध आहे मंत्र. तर हा हा मंत्र कुठला आहे माहितीये? कोण सांगेल? सर हा महामंत्र आहे. कशातलं आहे म्हणलं मी? महामंत्र कशावरून आहे हा? असं म्हणतात, असं ऐकलंय सर, म्हणून माहिती आहे. ऐकलंय असं नाही तर ते कलिसंतरणोपनिषद, कलिसंतरणोपनिषद हे एक उपनिषद आहे. असे नारायण उपनिषद, महानारायण उपनिषद इति वैष्णव शिव उपासना ही उपासना मार्ग सांगणारे सुद्धा अनेक उपनिषद आहेत. भक्ती मार्ग सांगणारे ही काही उपनिषद आहेत. मग आणखी परत पुन्हा काय म्हणता येईल, कर्मकांडाचंही प्रतिपादन करणारे, यज्ञ यागादिकांचंही महत्व सांगणारी उपनिषद आहेत. अशा प्रकारचे अनेक अनेक उपनिषद आहेत. प्रत्येक साधनांचं वर्गीकरण करणारे आहेत. मार्गी बहुत अनेक मार्ग आहेत, अनेक साधने आहेत. अनेक साधनांचं प्रतिपादन हे उपनिषदाद्वारे केलं जातं. तसं आता मग ईशकेन कठ इत्यादी आपल्याला प्रसिद्ध आहेत का? तर व्यवहारामध्ये खूप प्रसिद्ध झालेली आहेत. परंतु काही उपनिषद जे योगाचे, आता एक जणांनी तेजोबिंदू उपनिषद म्हणलं तरी, परंतु ते आहे अभ्यासक्रम वाचून म्हणलेलं आहे कदाचित त्यांनी. कारण पूर्वी माहिती होते का कुणाला? ध्यानबिंदू उपनिषद ऐकले कुणी? ध्यानबिंदू, तेजोबिंदू, नाही. योग तत्व उपनिषद पण नाही. योग तत्व उपनिषद नाही ऐकलं. मग हे असे उपनिषद आहेत. मी पुस्तकाचं फोटो टाकलाय बघा, त्या उपनिषद संबंधी एक घेतलं तर 20 उपनिषद आहेत त्यामध्ये. तर योगिक संकल्पना कुठून झालेल्या आहेत? उद्गमस्थान मी म्हटलं, ज्ञानाचं उगमस्थान, भारतीय ज्ञानाचा स्रोत काय आहे? वेद आहे. मग उपनिषद काय आहे? वेदाचा अंतिम, वेदाचा अंग आहे, वेदाचा घटक आहे. वेद म्हणजे उपनिषद म्हणजे वेदच आहे. तर हे वेद उपनिषद असणारा, उपनिषदामध्ये मग योग तत्वाचं प्रतिपादन आहे का? योग विषय सांगितला गेला आहे का? होय, हो. मग हे जर सांगायचं असेल, मग आपल्या योगशास्त्राला, योग अभ्यास पद्धतीला आधार वेदाचा नसेल तर भारतीय ज्ञान पद्धतीमध्ये योगाला स्थान नाही असं गृहीत झालं असतं. म्हणून आपल्याला उपनिषद अध्ययनाची गरज आहे. जर योगाचे उपनिषद आहेत म्हणूनच योगाची कशी ठरते? आपल्याला प्राचीनता ठरते, योगाची वैदिकता ठरते. योगशास्त्र हे अवैदिक नाही हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला वेदामध्ये योग शोधावा लागेल आपल्याला, तेव्हाच आपलं शास्त्र हे वैदिक होईल, अन्यथा अवैदिक सिद्ध ठरेल. त्यामुळे योगशास्त्राचं प्रतिपादन वेदानं केलेलं आहे का? हो, केलेलं आहे. मग यासाठी आपल्याला उपनिषद अध्ययनाला ठेवलेले आहेत. वेदामध्ये म्हणजे म्हणायचं वेदामध्ये, परंतु वेदांतामध्ये, आता वेदांत ही एक संकल्पना सांगितली होती मी तुम्हाला. वेदांत हे पण झाला होता काल विषय. वेदांत अंतिम भाग म्हणून हे वेदांत म्हटलं जाईल उपनिषदांना. वेदाचा अंतिम भाग या अर्थाने सुद्धा आपल्याला उपनिषदांना काय म्हणता येईल? वेदांत. वेदांत म्हणता येईल. आता वेद आणि वेदांत एक दर्शनही झालेला आहे विषय ना. वेदांगे शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद आणि ज्योतिष याचेही ग्रंथ आपल्या लायब्ररीमध्ये उपलब्ध आहेत. कुणाला अभ्यास करायचा असेल, शिक्षा ग्रंथ काय असतात, उग पानं पलटायचं हो, असलं काही शिक्षा ग्रंथ घेऊन तेच बसल्यावर मग योग आज मागेच पडेल. काय करायचं मग? पानपारायण असं करायचं. म्हणजे शिक्षा काय असतं किंवा एखादी संपादकीय वाचायचं पहिलं.
प्रास्ताविक जे काय केलेलं आहे तेवढंच वाचायचं ग्रंथाचं काही, म्हणजे ग्रंथात काय आहे एवढं जरी कळालं तरीही खूप झालं आपल्याला, कारण तो आपला विषय नाही. आपला विषय भिन्न आहे, परंतु ते त्याच्या समकक्ष विषय आहेत किंवा सहाय्यक विषय म्हणून पाहायचं. तर ठीक आहे, तर वेद कळण्यासाठी काय करावं लागतं, या 6 अंगाचं ज्ञान पाहिजे, या 6 अंगाचं ज्ञान पाहिजे. तर वेदाचं वाणी काय आहे, व्याकरण आहे. वेदाचं डोळे कोण आहे, ज्योतिष आहे. म्हणजे वेद किंवा वेद पुरुष नारायण, वेदरूपी जो ईश्वर आहे, पुरुष आहे, तो ह्या 6 अंगामध्ये विभाजित आहे. जर हात नसतील, पाय नसतील तर पूर्णता येईल का, नाही. कर्मेंद्रिय पाहिजेत, ज्ञानेंद्रिय पण पाहिजेत, कान पाहिजे, नाक पाहिजे, डोळेही पाहिजे. तर मग डोळ्याच्या ठिकाणी काय आहे, ज्योतिषशास्त्र आहे. त्यामुळं वेदही पूर्ण या 6 अंगाशिवाय होत नाही. म्हणजे ह्या अंगाचा अभ्यास झाल्यानंतरच वेद कळायला मदत होते किंवा वेद समजतात. ठीक आहे, चला आता वेद संपला विषय आपला, काही नाही. वेद असाच आहे का सर? काय नाहीये सिक्वेन्स ह्याचा असा आता दिलेला तशा 1 ते 6 असा आहे का, वर खाली होऊ शकतो? नाही, असाच आहे. शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद, ज्योतिष, किंवा मागे पुढे करता येईल ते, काही म्हणण्यामध्ये असंही सोपं पडतं. मी पाठ असं केले, शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद, ज्योतिष, छंद, ज्योतिष अशा प्रकारे पाठ झालेले आहे. जसं धवती बसती नेती, त्राटक नवली कपालभाती. पाठ करण्याची ही पद्धती आहे आमची, म्हणजे षटकर्म पाठ करायला. सर 1 मिनिट, जसं तुम्ही ज्योतिष डोळे सांगितलं वेदांगाचे, तसे बाकीच्या अंगाचे नावं सांगा तसे. असं सांगायचंय का? हो. मग असं मी म्हणलो ना, माझी अभ्यास करायची पद्धती मी तुम्हाला सांगितली होती. ऍक्युरेट सांगायचं असेल तेव्हा पाहून या ग्रंथ करावे कीर्तन, लगेच सांगतो. काढू का पुस्तक, का नंतर सांगितलं तर चालेल? कसंही करा. उद्या विचारा. रागामध्ये लगेच लिहून घेतो. नाही, लिहून ठेवा, जागा ठेवा, ओके ओके जागा सर. ठेवा. छंदो यस्य पादस्य असं श्लोक आहे, श्लोक आठवत नाही मला. पूर्ण पात्रे सरांनाही म्हटलं, असं संदिग्धच अभ्यास करायचा आपल्याला आवश्यक नसेल, परंतु सांगायचं जर असेल, संकल्पना तुम्हाला कळाली मात्र, हे काय आहे, वेद पुरुषाचे अंग आहेत हे तुम्हाला सांगता आलं मला, बरोबर आहे. परंतु नेमकं कोणतं कोणाचं अंग आहे हे म्हणल्यावर मग पाहून या ग्रंथ करावे कीर्तन, त्यावेळेस मात्र सांगावं लागेल. म्हणून ऍक्युरेट सांगेन मी तिथं. उद्या सांगतो किंवा लिहून पाठवतो, मी श्लोकच पाठवतो तो. ओके. ठीक आहे, असू द्या, श्लोकच पाठवतो. हो, हा जो श्लोक आहे तसं. अप्रत्यक्षानि शास्त्रानि विवादस्तेषु केवलम प्रत्यक्षम ज्योतिषम शास्त्रम चंद्रार्को यत्र साक्षिणो. माझा ज्योतिष विषय असल्यामुळे मात्र ते मी सांगत असतो. बाकीच्या शास्त्रामध्ये विवाद आहे, विवादस्तेषु केवलम, परंतु ज्योतिष शास्त्र एक असं शास्त्र आहे, ते प्रत्यक्ष शास्त्र आहे, आणि त्याचे साक्षीदार कोण आहेत, चंद्र आणि अर्क म्हणजे सूर्य आहे. मग ते म्हणजे नुसतं भवितव्य. जर ज्योतिष म्हणलं का काही जण म्हणतात हात बघा की आमचा, ते म्हणजे ज्योतिष नाही बरं का, ज्योतिषवर नको. मी ज्योतिष हा विषय माझा मुख्य विषय आहे बरं का. माझी ओळख पण खूप ज्योतिष विषयानंच मला ओळख करून दिलेली चांगली. योगाला कोणी विचारत नाही, म्हणजे योग मार्गात असो, कीर्तनकार आहे, प्रवचनकार आहे, परंतु अध्यात्मासाठी कोणी येत नाही माझ्याकडे, ज्योतिषशास्त्रासाठी जास्त येतात. तर त्यामुळं मीही ज्योतिषशास्त्राचं महत्व सांगत असताना म्हणून तो श्लोक पाठ आहे मला. म्हणजे ज्योतिष तेवढं मी ध्यानात ठेवलं. काय ठेवलं ध्यानात, ते डोळ्याच्या ठिकाणी आहे. ज्योतिष नसेल तर वेद पुरुष काय आहे, अपूर्ण, अंध आहे, हे सांगण्यासाठी म्हणून मी पाठ केलं. म्हणजे ते सांगत असताना मला गरज पडली म्हणून. पण छंदाचं महत्व, व्याकरणाचं महत्व जर सांगायचं असेल तर मग मला ते पाठ करावं लागेल. ते गरज पडली नाही, तो आपला विषयच नाही, म्हणून असं झालं. ठीक आहे, असो, चला. तर 6 अंग आहेत, कोणतं अंग कोणत्या ठिकाणी येतं हे मी तुम्हाला सांगतो. असं पाठ करून घ्यायचं, तिथल्या तिथंच ज्ञानामध्ये वाढ होत जाईल. ठीक आहे, काय म्हणून सांगत होतो आपण, वेदांत. आपण कुठपर्यंत, वेदांत. मग वेद आणि वेदांतात फरक आहे का, काय फरक आहे, काय साम्य आहे? वेदांत हे वेदाचं अंग आहे, आणि अंतिम वेदाचा अंतिम सत्य किंवा अंतिम फल निष्पत्ती वेदांतामध्ये नमूद केली आहे. अच्छा, ठीक आहे. वेदामध्ये वेदांत आहे का वेदांतामध्ये वेद आहे? वेदामध्ये वेदांत आहे. वेदामध्ये वेदांत आहे. हो, वेदांतात वेद येणार नाही. मोठी संकल्पना कोणती आहे? वेद.
वेद मोठी संकल्पना असेल, वेदामधील एक भाग वेदांत आहे. ठीक आहे, समजलं. तर वेदातील अंतिम घटक आहे म्हणजे मग भारतात महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रात भारत नाही, अशा प्रकारे. हा. तर ठीक आहे, तर अंतिम भाग मात्र नाही, भारताचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणून असं कोणीतरी म्हणेल. बरोबर आहे. का पर महत्वाचा ठरवला, तर ज्येष्ठतेची विचारसरणी आहे. तर सगळ्यात महत्वाचा किंवा महत्वाचा म्हणायचं नाही, कसला भाग म्हणायचा आपल्याला, महत्वाचा म्हणलेला नाही. वेदातील कोणी म्हणेल व्यवहाराला उपयोग इतरच भागाचा आहे, वेदांताहून काय पडलंय हो, असंही म्हणतील कोणी. बरोबर आहे. ज्ञानाचा भाग तर पूर्ण वेदामध्ये आहे, परंतु ज्ञान कसलं आहे ते व्यवहारिक असेल, व्यवहारासाठी असेल, कर्मकांडासाठी इत्यादी उपयोगाचं असेल, व्यवहार जीवन जगण्यासाठी असेल. परंतु वेदांतामध्ये कोणतं ज्ञान आहे, तर अंतिम तत्वाचा किंवा मूळ तत्वाचा किंवा मी तत्वाचं, ईश्वर तत्वाचं, सृष्टी प्रक्रियेचं, मुक्ती, जीवनमुक्ती कशी मिळावी, कैवल्य कसं प्राप्त केलं पाहिजे, काय साधन केले पाहिजे की जीवन मरणाचं चक्र खंडन करता येईल, कर्माचं खंडन करता येईल, कर्मफलाचा त्याग कसा करता येईल, इत्यादी अनेक मार्गाचं विवरण कशामध्ये आहे, वेदांतात आहे. म्हणून त्याला काय म्हणायचं, अंतिम तत्वाचं प्रतिपादन करणारा, अंतिम सत्याचं प्रतिपादन करणारा, अंतिम तत्वचिंतनाचा भाग असणारा भाग, म्हणूनच त्याला वेदांत म्हटलं गेलेलं आहे. आणि वेदांत काय आहे मग, उपनिषद. वेदांत कशाला म्हणायचं, उपनिषदांना म्हणायचं. उपनिषदामध्ये वेदांत आहे किंवा वेदांतच उपनिषदाला म्हटलं जातं. अंतिम भाग ही या अर्थानेही म्हणता येईल, अंतिम तत्वाचा शोध या अर्थानेही म्हणता येईल. मग योग साधना कशात आलेली आहे, उपनिषद, उपनिषदामध्ये आलेली आहे. आहेत का उपनिषद योग सांगणारी, हो आहेत. अद्वैत वेदांत सांगणारी, तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, सर्वम खलविदम ब्रह्म, इत्यादी इत्यादी खूप जगामध्ये प्रसिद्ध झालेली वाक्य आहेत. बरोबर आहे ना, वाक्य प्रसिद्ध आहेत, कुणाला माहित नाही असं नाहीच. इथले सगळेजण नसते अहम ब्रह्मास्मी, खूप जण म्हणतात. पण योगाचे सिद्धांतच कोणी नाही सांगत, करावं काय, योगिक सिद्धांतच नाही माहिती राहिले. कारण जगत जे प्रसिद्ध चालू आहे त्याच्याकडे मागे गेलो आपण, परंतु आपण योग अभ्यासक आहोत, योगचे तत्वचिंतक आहोत, म्हणून आपल्याला योगाचे सिद्धांत माहिती पाहिजे, आपल्याला योगाचे मूळ सिद्धांत माहिती पाहिजेत, योगाचं उद्गमस्थान माहिती पाहिजे आणि इतिहासही पाहिजे, ते ऐतिहासिकताही आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे वेद काळात योग काय होता, उपनिषद काळात योग काय होता, दर्शनशास्त्राच्या कालखंडामध्ये काय होता, भाष्यकारांच्या कालखंडात काय होता, उपासना मार्गाच्या कालखंडात योग कसा होता, मध्ययुगीन कालखंडामध्ये म्हणजे नाथपंथ आला त्या कालखंडामध्ये योगाला काय स्वरूप झालं, तंत्र मार्गामध्ये योगाचं काय स्थान आलं, त्यानंतर आधुनिक काळामध्ये इंग्रज कालखंडामध्ये योगाचं कसं स्वरूप आलं पुन्हा, बरं का. त्यानंतर आधुनिक कालखंडामध्ये हे आता काय स्वरूप आलेलं आहे आणि भावी काळामध्ये योगाचं काय स्वरूप आहे हे आपल्याला कळेल. याची काय पाहते, ऐतिहासिकता किंवा प्रवाहिता पाहिजे आपल्याला, कशा कशा प्रवाहातून कसे कसे रूप घेत योग आलेला आहे हे आपल्याला यातून समजून येईल. यासाठी आपल्याला वेदांत अभ्यासाची गरज आहे. वेदांत म्हणजे निव्वळ आत्मा ब्रह्म ऐक्य एवढंच वेदांतात आलेलं नाही. वेदांतवाले सांगतात आम्ही योगाचा पक्ष घेतला पाहिजे, योग ही वेदांताचाच भाग आहे असं आपल्याला म्हणता आलं पाहिजे, पण कोणी नाही, वालीच नाही कोणी राहिला, योगाला वालीच नाही कोणी सांगणार असं झाले. ठीक आहे, असो, म्हणजे वेदातीलच भाग आहे. नाहीतर खूप जण टिंगल करतात, सांप्रदायिक वगैरे म्हणतात नाही नाही योग आम्हाला काही गरज नाही, आम्हाला करू भजन भोजन धनी घेऊ नारायण, नुसतं जेवण करायचं, हरे राम हरे कृष्णा म्हणायचं, नाचायचं बागडायचं, प्राणायाम नाही, आसन नाही, बंद नाही, मुद्रा नाही, काहीच पाळू नका असं आम्हाला म्हणलंय. तुमचं कुठून म्हणलंय, वेदांतात म्हणलंय म्हणाल तुम्ही. कोणी सांगतात नुसतं तत्वबोध झाला, अहम ब्रह्मास्मी याचा बोध झाला, मुक्ती मिळाली, योगाची गरज नाही आम्हाला असं म्हणत असतील. मग हे काय वैदिक आहे म्हणत असतील. मग आपल्यालाही सिद्ध केलं पाहिजे वेदामध्ये, वेदांतामध्ये योग सुद्धा आहे. यासाठी आपल्याला उपनिषद म्हणजे वेदांत आहे हे झालं क्लिअर. वेदांत हे उपनिषद आहे. आता हे उपनिषदाला आता एक प्रस्थानत्रयी षडदर्शने घेतोय, नाही प्रस्थानत्रयी शब्द घेऊयात आता, हे नंतर येऊयात आपण, यावरती आपल्याला डीप मध्ये घ्यायचे. प्रस्थानत्रयी
आता एक संकल्पना घ्या लिहून. आता हे झालं आपण काय कळालं, वेद, वेदांगे, परत काय पाहिलं, वेदातील घटक, वेदातील अंतिम घटक, उपनिषद, उपनिषदांची संख्या हे पाहिली आपण. आणि उपनिषद हे काय ठरवलं आपण, वेदांत. उपनिषद काय आहेत, वेदांत. वेदांत हे ठरवलं. म्हणजे वेदांताचं काय झालं, पहिलं प्रस्थान तयार झालं. प्रस्थान. आता प्रस्थान शब्दाचा अर्थ घेऊयात आपण. एकच शब्द घ्या फक्त, काय, प्रस्थान. प्रस्थीयते अनेन इति प्रस्थानम. प्रस्थान शब्दाचा अर्थ काय आहे, प्रस्थीयते अनेन इति प्रस्थानम. बरोबर आहे. तर जाण्याचा मार्ग म्हणजे प्रस्थान. किंवा जाण्याचा नाही हो, कुठून कुठं जायचंय, प्रेयाकडून श्रेयाकडे जायचंय. किंवा आणखी कुठं कुठं असं म्हणता येईल. ठीक आहे, कुठं जाण्याचा नाही मार्ग. आता एक त्याचा अर्थ सांगतो, जाण्याचा मार्ग नसता जाणण्याचा मार्ग. कशाचा मार्ग, जाणण्याचा. जाणण्याचा मार्ग. काय जाणण्याचा मार्ग, ज्ञान. अंतिम तत्व तत्व किंवा सृष्टीचं आदी अंत, जे तत्व शब्दाचा अर्थ घेतलाय किंवा आपण तत्वज्ञानावर येलो आपण. काय तत्व हे म्हणजे की कसलं तत्व, त्रैकालाबाधित सत्य. आणखी काय जाणण्याचा मार्ग, सत्य जाणण्याचा मार्ग. नाही नाही, कसलं सत्य जाणण्याचा मार्ग, जे विद्यमान अविरत आहे. हा, तर याला शब्द प्रयोग कसा केला जातो, त्रैकाला अबाधित सत्य, जे कधीच त्याचं खंडन होऊ शकत नाही. त्याचं नाव काय आहे, तत्व जाणण्याचा मार्ग. बरोबर आहे. त्या तत्वाचं काय व स्वरूप, तर ते तत्वच मी आहे ना. अंतिम तत्व जे काय आहे, किंवा शेवटी जाऊ द्या, आपण कशावर येतो, शेवट आपल्यानुसार. प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुषी नाम सर्वनाम हे म्हणत असताना व्याकरणामध्ये म्हटलं जातं ना, प्रथम पुरुष कोण असतं, मी. मी. हा. द्वितीय पुरुष कोण असतो, तो किंवा ती. आणि तृतीय, नाही नाही, चुकलं, तू. तू तू हा द्वितीय पुरुष असतो. तू किंवा ती. तूच ती नाही, दुसरं होतं. हा, ती. हा काय झालं, द्वितीय पुरुषानं. तृतीय पुरुष काय झालं, तुम्ही. तो पुढचा आदरार्थी तुम्ही म्हणलं जातं त्याला. बरोबर आहे. म्हणजे तिसरा पुरुष, दुसरा पुरुष आणि प्रथम पुरुष. म्हणजे मी हे प्रथम आहे आपल्यासाठी. म्हणजे मुख्य काय आहे आपल्यामध्ये, मी हे मुख्य आहे. आता मी मध्ये शरीर मुख्य आलं. शरीरामध्ये कर्मेंद्रिय म्हणता येईल, नाही कर्मेंद्रियापेक्षा ज्ञानेंद्रिय म्हणता येईल. ज्ञानेंद्रियापेक्षा नाही हो, शरीराला काही झालेलं चालतंय, मनाला ठेस लागलेली चालत नाही. बरोबर आहे. मन हे मुख्य म्हणता येईल. मनाच्याही मध्ये गेलं, काय आहे मग बघायचंय आपल्याला, मी कोण आहे, माझं मन. आता मी कोण आहे मग, याचा शोध. जे मी तत्व आहे हे काय आहे, अंतिम तत्व आहे. मी हे तत्व काय आहे, अंतिम तत्व आहे. आणखी उदाहरण एक व्यवहारामध्ये दिले जातात. शरीरावरती आपलं प्रेम असतं, परंतु जर जीवावर बेतलं की आता पाय कापला तर बरं, नाही तर मरताव बघा म्हणल्यावर काय, पाय काप बाबा पण अगोदर कपड्यावर प्रेम असतं. कुठं तर आलेलं आहे, कीर्तनकारांनी सांगितलंय बघा. चिखलातून जात असताना कपडे वगैरे आपण खूप दक्षता बाळगतो, भिजू नये, घाण होऊ नये यासाठी. म्हणजे कपड्यावर आपलं प्रेम आहे. परंतु कपड्यावर कधीपर्यंत प्रेम आहे, शरीरावर बेतत नाही तोपर्यंत. जोपर्यंत आपण शरीरावरती आघात होतात त्यावेळेस आपण कपड्याला पाहतो का, कपड्याला पाहत नाही. कपड्यावरचं प्रेम शरीरावरती आलं. आता शरीरावरचंही प्रेम कुठपर्यंत आहे, तर जोपर्यंत जीवावर बेतत नाही तोपर्यंत. बरोबर आहे. तर मग जीव हा मुख्य आहे, प्रधान आहे. म्हणजेच कसलं तत्व आहे ते, अंतिम तत्व आहे. कुणासाठी, आपल्यासाठी. आपल्याला देणं का घेणं बाकीच्याच. मग बरोबर आहे, स्वतःच मुख्य तत्व आहे. तर त्या तत्वाची ओळख सांगणार किंवा ते तत्व जाणण्याचा मार्ग. कोणतं तत्व जाणण्याचा मार्ग, मी तत्व जाणण्याचा मार्ग. सृष्टीचं कर्ता कोण आहे, तोही अंतिम घटक आहे. ज्याच्या अधीन जगत आहे त्या तत्वाला जाणण्याचा मार्ग. हे सृष्टी कशी तयार झाली हो, एवढी कसं विविधता आहे याच्यामध्ये, ते जाणण्याचा मार्ग. ठीक आहे, कळालं का हो, व्यवस्थित कळालं ना. जाणण्याचा मार्ग काय आहे, जाणण्याचा मार्ग. मग पहिला
हे तत्व जे आपण शब्द प्रयोग केला, सृष्टी प्रक्रिया, ह्याचा कर्ता कोण आहे, याचा सर्वात श्रेष्ठ भगवद्गीता. व्यक्ती कोण आहे, किंवा मी हा कोण आहे, हे अंतिम तत्वाचा शोध. तर या तत्वाला जाणण्याचा मार्ग पहिला कोणता झाला? पहिला मार्ग कोणता आहे? श्रीमद भगवद्गीता. अयो, घेतलंच नाही किंवा बोललोच नाही ना. आधीच कसं म्हणताय तुम्ही? बोललोय का आपण? त्याच्यावर गेलोच नाही. हे सांगणार पहिलं जाण्याचा मार्ग. शब्द कोणतं आहे? वेदांत म्हणजे तो उपनिषद. म्हणजे उपनिषद हे काय आहे? पहिला मार्ग. म्हणजे काय आहे ते? पहिलं प्रस्थान. हे सांगायचं होतं मला. बरोबर आहे? समजून देण्यासाठी असं कुठं केला एवढा मी. तर अंतिम तत्वाचा जाणण्याचा मार्ग पहिला कोणता आहे मार्ग? उपनिषद. उपनिषद. यालाच काय म्हणलं जातं? वेदांत. वेदांत. हा, मग वेदांताचं पहिलं प्रस्थान काय आहे असं म्हणूयात आता. वेदांताचं पहिलं प्रस्थान काय आहे? उपनिषद आहे. उपनिषद आहे म्हणजे सगळेच उपनिषद येतात बरं का त्यामध्ये. परंतु ज्ञानमार्गी म्हणतात ईशकेन कठ हे वेदांतामध्ये, योगमार्गी म्हणतील हे वेदांतामध्ये. वेदांत हा उपनिषद सर्वच वेदांत आहे. ठीक आहे. वेदाचा अंतिम भाग आहे, अंतिम तत्वाचा शोध बोध हा त्यामध्ये आहे. तर ठीक आहे. तर पहिलं प्रस्थान काय झालं? उपनिषद. उपनिषद झालं. एक झालं क्लिअर. मग इथं आपल्या शब्द काय आहे स्क्रीनवरती पाहतायत आपण? काय? प्रस्थानत्रयी. प्रस्थान त्रयी. एक शब्द घालायला पाहिजे होता, मी केलं नाही, दुसऱ्याकडून करून घेतलं. हे आमच्या मामाने करायला नाही. ठीक आहे. म्हणजे वेदांताची काय आहे ही? प्रस्थान त्रयी. वेदांताची प्रस्थान त्रयी. तर पहिलं प्रस्थान काय झालं? उपनिषद. त्रयी शब्दाचा अर्थ काय आहे? तीन. मग पहिलं प्रस्थान हे कळालं आपल्याला, म्हणजे मार्ग. प्रस्थान शब्दाचं काय आहे अर्थ? मार्ग. कशाचा मार्ग? जाणण्याचा मार्ग. काय जाणण्याचा मार्ग? जाणण्याचा मार्ग. जाण्याचा किंवा जाणण्याचा मार्ग. काय जाणण्याचा मार्ग? अंतिम तत्व. अंतिम तत्व. अंतिम तत्व मी सांगितले काय काय आहेत ते. तर हे तत्व जाणण्याचा मार्ग. ठीक झालं, फायनल. असो. तर आता प्रस्थान त्रयी पैकी एक त्रयी आपण पाहिली. आता दुसरी त्रयी मग यावंच लागेल 3 घटकापैकी. मग आता वापस येऊया तिथे, म्हणून असा क्रम घेतला मी. मागे पुढे थोडस झालेलं आहे. तर वेद आणि वेदांत. वेदांत म्हणजे उपनिषद. वेदांताचं पहिलं प्रस्थान उपनिषद झालं, एक झालं. आता वेदांताचं दुसरं प्रस्थान घेऊयात आता. षडदर्शने काय आहेत? वेदात वैदिक आहेत, म्हणजे आस्तिक आहेत. नास्तिक आस्तिकतेची संकल्पना कशी आहे माहितीये कुणाला? नास्तिको वेद निंदक. ईश्वर मानण्यावरती आणि न मानण्यावरती आस्तिक नास्तिकता नाही ठरत. तर वेद प्रामाण्यवाद मानण्यावरती किंवा न मानण्यावरती ठरतं. वेद प्रामाण्य मानतात त्यांना काय म्हणायचं? आस्तिक. मग असे आस्तिक दर्शन मूळ किती आहेत? 6 आहेत. म्हणून त्यालाच आपण काय म्हणतो? षडदर्शने. यालाच पुन्हा मग षटशास्त्र म्हणल्यास कसं होईल मग? ते दुसरे आहेत का? षडदर्शने. याला षटशास्त्र म्हणलं कोणी तर काय म्हणायचं त्यालाही? त्याचा अर्थ काय असेल? षडदर्शनेच असतील. नाही ब सूत्र ग्रंथ म्हणेल पुन्हा. दर्शन सूत्र ग्रंथ म्हणलं तरी काय असेल? षडदर्शनेच असतील. तर असे वेगवेगळ्या अर्थाने हे दर्शने आहेत. म्हणजे 6 दर्शने हे काय आहेत? वेदातील काय करत आहेत? अंतिम तत्वाचं ज्ञान देतात, किंवा ते सांगतात, ते दाखवतात, ते जाणून घेण्याचा मार्ग आहेत. काय आहेत हे? 6 दर्शन आहेत. पण पहिला मार्ग कोणता आहे? उपनिषद आहे. उपनिषदातीलच सत्य. मग पण उपनिषदामध्ये कसा आहे भाग? हे आपल्याला जो दुसरा पेपर आहे ना, ते दुसऱ्या पेपरला सुद्धा हा भाग एवढा क्रम येणारच आहे बरं का. उपनिषद शिकवत असतानाही हाच क्रम येणार आहे. आपले डॉक्टर अमोल दुधगावकर सर हे शिकवणार आहेत. ते मी शिकवलं होतं गेल्या वेळेस. परंतु हा क्रम मी तिथपर्यंत येतच असतो. म्हणजे मूळ कळाल्याशिवाय शेंडा नाही कळणार. त्यामुळं आपल्याला मुळापासून इथपर्यंत येतो. भगवद्गीता ही आपल्याला नाही कळणार. भगवद्गीता ही काय आहे हे सुद्धा कळण्यासाठी एवढा भाग कळलेलाच पाहिजे आपल्याला. म्हणून मी परत जास्ती सांगतो. थोडंसं आगाऊ पण वाटत असेल खूप जणांना की किती वेळा सांगायला लागलंय, तेच सांगायला लागलं परत. पण काही जण परत चुकीचं बोलतात, म्हणजे संदिग्धता राहू नये.
खूप जणांना तर योग दर्शन आणि योगसूत्र भिन्न वाटतं, म्हणूनच बोलतो ना मी असं. योगसूत्र वेगळं आणि सर तुम्ही योग दर्शन म्हणलो की म्हणून मी सांगायला मला माहित होतं म्हणतात खूप जण. योग दर्शनानुसार हे सांगा म्हणलं तर मग योग सूत्रात कसं आहे काही विचारलं असं तर सांगत नाही. मग जरा मी सूत्र वगैरे वाचून दाखवलं, सांगितलं नाही सर आम्हाला माहित होतं पण तुम्ही योग दर्शन म्हणलो की म्हणतात. आता योग दर्शन आणि योग सूत्र एकच की हो. मग यासाठी षटशास्त्र, षडदर्शने, सूत्रग्रंथ, काहीही शब्द केला तरी, शब्दप्रयोग केला तर त्याचा अर्थ हा एकच असेल. या अर्थाने दुःस्थान याच आलं. मग का आलं? वेदांतावर का नाही भागलं? या विषयाला थोडस घेऊ का, जायचं पुढं? का गरज पडली असेल हे थोडं बोलू इथे. हो त्या दिवशी सांगितलं सर तुम्ही. सांगितलंय का? सांगा सांगा सर. काय गरज पडली सांगितलंय? सांगा. अच्छा ठीक आहे. तर वेद हा खूप विस्तारक आहे, खूप समग्र आहे, मोठा आहे. परत हे सांगितले बरोबर आहे, तुम्हाला सांगितलंय. तर हे जे उपनिषद आहेत तर खूप संख्येने 108 उपनिषद म्हणले. काही उपनिषदामध्ये आता योग उपनिषद तुम्ही पाहत असताना तुम्हाला कळेल की आसनाचं नाव घेतलेले बरोबर आहे, सांगितलंय. आसनाचा उल्लेख आहे. षडंग योग सांगितला, अष्टांग योग सांगितला, किती पंचदशांग योग सांगितला. पंचदशांग म्हणजे 15 अंगाचा योग सांगितला. षडंग सांगितला, द्विरंग सांगितला, सगळे अंग सांगितले, सप्तांग सांगितला, षडंग सांगितला, अष्टांग सुद्धा सांगितलाय बरं योग. परंतु अंगाचा उल्लेख केला परंतु त्याचं वर्णन केलेलं नाहीये, कारण तत्कालीन परिस्थिती तशी नसेल, गुरुपरंपरेने कळत असेल. त्यानंतर आणखी काय झालं? त्यानंतर संदिग्धता निर्माण झाली. लिहून घ्या वाटलं तर, आणखी कारण काय आहेत? संदिग्धता निर्माण झाली. मग ह्याच उपनिषदांचा आधार घेऊन कॅमेरा चालू करावं शक्य आहे त्यांनी. कुणाकडे बघून बोलावं आम्ही? कुणाच्या तोंडाकडे बघावं आम्ही? असं कसं? कुणाकडे बघावं आम्ही? तसं आहे. कुणाकडे बघून जगावं म्हणतात, तसं आम्ही कुणाकडे बघून बोलावं असं आहे. ठीक आहे. सो एकदा एवढंच पुन्हा रिपीट करणार नाही सर बरं का. कुडके सर जे आहेत ते अध्ययन चांगलं आहे, त्यांचं वाचन पण आहे. मग तुम्हाला वाटेल रिपीट, परंतु काही जण निवड थेरपिस्टच आहेत, निवड थेरपिस्टच आहेत. त्यामुळे थोडस याची आवश्यकता दाखवण्यासाठी म्हणून मी थोडासा प्रयत्न करतोय. तुम्हाला आता जड जात असेल, मलाही तसंच होतंय, परंतु सांगणं गरजेचं आहे. ठीक आहे. काय आलो आपण इथं, पण नाही मागं जाणार नाही मी परत बरं का, पुन्हा नाही मागं जाणार, उगं नाव घेत जाणार वाटलं तर. आपण कुठपर्यंत आलो होतो? गरज का पडली सूत्रग्रंथाची? सूत्रग्रंथ का तयार झाले? सूत्रग्रंथ का तयार झाले? वेदांत होता, अंतिम तत्वाचा शोध होता, अंतिम तत्व कळत होतं त्या काळामध्ये, त्यामुळे मुक्ती, मोक्ष, कैवल्य प्राप्त होत होतं. योग मार्ग होता, ज्ञान मार्ग होता, उपासना मार्ग होता, कर्मकांड मार्ग होता, इत्यादी सगळं मार्गाचं वर्णन तर होतं ना उपनिषदामध्ये. मग यांना का गरज करावी लागली? का उगच बिनाकामाचं आपलं महत्व वाढवण्यासाठी असं केले असतील का? तर नाही. तर का गरज पडली? तर याबाबत आपण कारण सांगितलं. एक गोष्ट सांगितलं, संदिग्धता. एक काय कारण झालं? संदिग्धता. म्हणजे संदिग्धता उपनिषदांनी केली, उपनिषदावर बोलतोस का? मग असं म्हणेल कोणी, असं म्हणायचं नाही. तत्कालीन परिस्थिती, तत्कालीन साधकाची बुद्धिमत्ता, तत्कालीन समाज व्यवस्था, तत्वज्ञानाची व्यवस्था, गुरु परंपरा, गुरुकुलाची पद्धती, यामुळे असं होतं की अवघड नव्हतं. तत्वज्ञान हे काही अवघड नव्हतं, त्यांना सहज होतं, म्हणून ते सहज नाव घ्यायचे आणि ते ओळखून घ्यायचे. आता तुम्हाला ज्यांना योगसूत्र माहितीये त्यांना मी सांगेन ह्या सूत्रामध्ये असं म्हणलं की तुम्हाला कळून जाईल. परंतु काही जणांना असं क्रमांक सांगणार कसं कळेल हो म्हणेल काही जण. मी म्हणेन की 12व्या सूत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे जर मी म्हटलं, उदाहरणार्थ सांगतो मी, चित्तवृत्तीचा निरोधाचा उपाय 12व्या सूत्राप्रमाणे आहे असं जर म्हणलं तर काय होईल आपल्याला? कुणाला कळेल. परंतु काही जण म्हणतात काय आकडेच सांगायला लागले, आकडेवारीच 12, 15, 13, 28, 29 असं जर सांगितलं तर कळेल का? नाही. अशी संदिग्धता. म्हणजे तिथं उल्लेख आहे परंतु विवरण नाही. मग त्यासाठी काय झालं लोकांमध्ये? मग मतमतांतर तयार झाली. कशी मतमतांतर तयार झाली? एकदा एका शब्दाचे अर्थ अनेक काढायला लागले. शब्दाचा अर्थ कसे काढायला लागले? अनेक अर्थ निघायला लागले. अनेक अर्थ निघून आणखी मार्ग तयार व्हायला लागले. म्हणजे संदिग्धता तयार झाली. कधी झाली? या गुरु परंपरेमध्ये काहीतरी गोष्टी घडल्या अशा, तर त्यामुळे ते
न कळण्यासारखं झालं, म्हणजे अंतिम तत्वाच्या शोधामध्ये अडचण निर्माण झाली. आता पुढे जाऊयात. एक झाला संदिग्धता, परत दुष्करता, दुर्गमपणा झाला त्याच्यामध्ये, दुष्कर झाले ते, कठीण शब्दावली, परत पुन्हा नंतर कर्मकांडाचा अतिरेक झाला. कर्मकांड व्यवस्थेमध्ये असं म्हटलं जातं, वेद कसे आहेत, पौरुषय अपौरुषय झाला होता विषय बघा, म्हणजे वेदाचं स्थान अति उच्च आहे. म्हणजे वेद कोणीही कुठेही म्हणायचं नाही. म्हणून वेद वाचनासाठी अधिकारही काही कालांतराने आले, परंतु गार्गी, मैत्री, स्त्रियाही सुद्धा होत्या, उपनिषदामध्ये आहे उल्लेख. परंतु काही काळाने असं झालं की ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी कुणाला माहितीये का, वेद हा कृपणो जाहला, ही ओवी वारकरी नाहीत कोणी बहुतेक, ज्ञानेश्वरीचे कीर्तनकार असते तर पटकने सांगितले असते. वेद हा कृपणो जाहला, तो तिन्ही वर्णाचाची झाला असं काहीतरी प्रमाण आहे. तो तीनच वर्णाला नादी लागला, तीनच वर्णासाठी काम करू लागला म्हटलं, असं ज्ञानोबरांनी सुद्धा म्हटलंय बरं का. मला गरज का पडली गीतेची, गीता गरज का पडली, हे इकडे यायचंय मला. दोन्ही पद्धतीने सांगणार आहे बरं का, मी कोणतंही एक मत नाही सांगत, मी 2-4 मतं सांगतो, आपल्याला पटेल ते घ्यायचं. म्हणजे कारण मीमांसा करत आहोत आपण याची बरं का. एकाला ठाम नाही धरायचं कोणतं, किंवा अरेगडे हे या मताचं आहे असं अजिबात धरायचं नाही. तर काय सांगितलं मी पहिल्यांदा, संदिग्धता, दुष्करता, परत त्यामध्ये मतमतांतर झाली, संप्रदाय भेद झाले तयार, आणि मार्ग कठीण होऊन बसला. आणि कठीणता झाल्यानंतर मग त्याची, आणि परत एक झाला आणखी अस्ताव्यस्तता. आणखी शब्द वापरूयात, वेगळे वेगळे घेऊत, आता हे पटवणे हे शेवटी घेऊयात कारण आता. तर अस्ताव्यस्तपणा याला, अस्ताव्यस्त काय असेल बाबा तुम्ही, अस्ताव्यस्त म्हणजे काय, तर काही याच्यामध्ये फक्त 10 यमादश शब्द आलेला आहे बरं का. हटप्रदीपिकेमध्ये, हटयोग प्रदीपिकेमध्ये 10 यम सांगितलेत का? हो सर. हो. हो. ते कुठून आलेत माहितीये मग, मनानं सांगितले का स्वात्मारामांनी? स्वात्मारामांनी म्हणलं की श्री आदिनाथाय नमोस्तु तस्मै येनोपदिष्टा हटयोग विद्या विभ्राजते प्रोन्नत राजयोगम आरोढमिच्छान अधिरोहिणी, यासाठी त्यांनी सांगितलं. परत नाथ पंथातील योग्यांचं नाव, 32 योग्यांचा उल्लेख केला, यांच्याद्वारे मला जे संग्रहित झालं, म्हणजे स्वात्माराम योग्यांनी सुद्धा, आणखी खूप घटप्रदीपिका मी शिकवणार आहे 3ऱ्या सेमिस्टरला, तिथे सांगेन, त्याने सुद्धा 2-2 मतं सांगितलेत बरं का. तिथं सुद्धा असे ठिकाणं खूप आहेत, जर सूक्ष्मतेने अध्ययन करायचं झालं तर. खूप ठिकाणी म्हणलेत की असं पण सांगितलंय, असं पण सांगितलंय, म्हणजे त्यांना दोन्ही मतं मान्य आहेत का नाही. कारण जे 32 गुरु सांगितले त्यांनी, अशा 32 गुरुं कोणी असं सांगितलं, कोणी असं सांगितलं, कोणी तसं सांगितलं, कोणी तसं सांगितलं, परंतु त्यांनी एकत्रितरित्या वेगळं मार्ग लिहिला. कारण भ्रांत्या, त्यांनी सुद्धा शब्द वापरलाय बरं का. बाबासाहेब सरांना माहिती असेल तुम्हाला, बरोबर आहे का, भ्रांत्या, बहुमत भ्रांते, राजयोगम अजानता, भ्रांती निर्माण झाली, परत बहुमत निर्माण झाली. कोणी म्हणाला असं का बरं नाही, असं केलं तर काय होतंय, काय बरं म्हणतोस, तुला शान आहेस का, असं केल्यानं काय होतंय, अरे बाबा अवघड झालं की सगळं, कुणी काय म्हणायला लागलं, कुणी काय म्हणायला लागलं, प्रत्येकाचा गुरु काहीतरी सांगायला लागला, मग काय करावं, अशी गोष्ट झाली. म्हणून हटयोग प्रदीपिका करावी लागली, असं प्रतिज्ञा केलेली, सुरुवातीला सांगितले. का केलंय मी, हटयोग प्रदीपिकेची गरज का पडली ते पण सांगितलं. यावरूनच असं झालं, योग मार्गातही अनेक असे गोष्टी घडायला लागल्या, भ्रांती निर्माण झाली, परत दुष्करपणा निर्माण झालं, आणि परत क्रमबद्धता राहिली नाही, परत क्रम कळायला नव्हता. आणखी कारण हे योग दर्शनाकडे येऊयात आपण. क्रमबद्धता नव्हती, क्रमबद्धतेचा अभाव, म्हणजे आसन अगोदर घ्यायचं का प्राणायाम अगोदर घ्यायचं, का प्रत्याहार आधी पुन्हा प्राणायाम घ्यायचं, किंवा यम नियम शेवटी अगोदर आसन प्राणायाम घ्यायचं. मग असा क्रम झालेला. आता तुम्हाला उपनिषद अध्ययनाला आहेत, तुम्हाला तिथे कळेल. आता मी हे जे बोललेल्या गोष्टी आहेत ना, ते तुम्हाला अध्ययन करत असताना, शिकवत असताना तुम्हाला जाणीव होईल त्या गोष्टीची, अरेकडे उपनिषद काय आहेत खरंच. मग उपनिषदात बाहेरचं सांगितलंय का यांनी, हटयोग विद्याकारांनी वेगळं सांगितलंय का, नाही. आता विषय होता यम नियम 10 सांगितलेत बघा, हटप्रदीपिकेमध्ये 10 यम नियम सांगितलेत, क्रमही त्याचा दिलेला आहे. परंतु योग तत्वोपनिषदातील जे आहेत 10 यम नियम कशात आलेले आहेत, योग तत्वोपनिषदामध्ये आलेले आहेत. आणि
त्यातील 10 यम नियम हे कोण स्वीकारलेले आहेत? स्वात्मारामांनी. मारामारी. त्यांच्या उपनिषदात होतं तर ते तिथं का सांगावं लागलं? संदिग्ध होतं. तिथं कसं होतं? संदिग्ध. संदिग्ध होतं. आपल्याला असं संहिता लावायची आहे बरं का. आपल्याला अध्ययन पीएचडी म्हणजे काय आहे? तुम्ही कदाचित म्हणू शकता की या उपनिषदातून हे सूत्र घेतलंय. पतंजलीचं तुम्ही संशोधन काय आहे असं संशोधन करू शकता. या उपनिषदाच्या संदर्भाने योग सूत्राचं अध्ययन या अर्थाने तुम्ही पीएचडी करू शकता. किंवा हठयोग ग्रंथाची बीजे या उपनिषदामध्ये सापडतात या अर्थाने तुम्ही शोध लावू शकता. शोध म्हणजे काय? नुसतं वस्तूच तयार करायच्या किंवा प्रायोगिकच नसतो, असे आपण शोध लावू शकतो. भगवद्गीतेतील प्रत्येक श्लोकाला आपण उपनिषदामध्ये शोधू शकतो, असंही आपल्याला करता येईल. तर यासाठी मग काय झालं? आपल्याला संबंध लावता येईल आणि हे आपल्याला मास्टर लेवलला हे करता आलं पाहिजे. म्हणजे एम ए पूर्ण झालं म्हणजे तुम्हाला काय करता आलं पाहिजे? संशोधन. संहिता लावता आली पाहिजे, क्रम लावता आला पाहिजे, सुसूत्रता लावता आली पाहिजे, विवरण करता आलं पाहिजे, व्याख्यान करता आलं पाहिजे, समजवून देता आलं पाहिजे. यासाठी म्हणून आता असा हा खटाटोप आहे. तर हे अस्ताव्यस्तपणाचे उदाहरण दिलं. यम नियम नाव घेतलेत फक्त, परंतु 10ची नावच सांगितले नाहीत. कशामध्ये? योग तत्वमध्ये 10 यम 10 नियम म्हणले. आता कोण सांगायचे बाबा? मग आता आम्हाला कळणार की, पण त्या काळातल्या शिष्याला कळत होतं. 10 यम 10 नियम म्हणले, त्यांना माहिती होतं किंवा ग्रंथात दिले नाहीत, परंतु विद्यार्थ्यांना शिकवले असतील. कारण नाव तर उल्लेख केलेला आहे. 10 यम 10 नियम संख्या सांगितलेत. परत षडंग सांगितले, अंगाचं वर्णन मात्र केलं नाही. लय योग हे योग ही माहिती सांगितली, परंतु त्याच्या विस्ताराने वर्णन केलं नाही. संदिग्धता निर्माण झाली. म्हणूनच मग अशा गोष्टी झाल्या. आणि परत आणखी काय झालं? आणखी सांगतो, मार्गांचं संमिश्रण झालं. आणखी काय झालं? विविध साधना मार्गांचं काय झालं? मिश्रण झालं. मिश्रण म्हणजे कसं झालं आता सांगतो. एकाच उपनिषदामध्ये कर्मकांडही सांगतात, कर्ममार्गाचंही प्रतिपादन होतं, त्यातच योगशास्त्र पण सांगितलं, त्यातच आसनबंध मुद्रा हे पण सांगितलं, त्यातच तत्वज्ञान पण सांगितलं, त्यातच पुन्हा अहम ब्रह्मास्मी इत्यादी जे ज्ञान परक जे आहेत, असलं वेदांताचे उत्तरमीमांसे पूरक असणारे हे पण सांगितलं. कुठं द्वैत परक सांगितलं, कुठं अद्वैत परक सांगितलं. मग एक उपनिषद असं कसं म्हणायचं मग आपण? हे योगाचं उपनिषद आहे का कर्मकांड सांगणार आहे, नाममाहात्म्य सांगणार आहे, उपासना श्रेष्ठ सांगणार आहे? कसं कळायचं? मग मिश्रण झालं. मग काय करावं लागलं? म्हणजे सूत्रता नाही. एक लगट काय तर सांगायला लागलं, कधी हे सांगताव, कधी ते सांगताव, कधी ते सांगताव. आम्हाला एक लगट क्रमाने सांगा बाबा, अशी फरमाईश व्हायला लागली, अशी मागणी व्हायला लागली बरं का. अशाला असं शब्द नका घेऊ, असं गरज पडायला लागली. काय झालं? अशी गरज दिसून आली ऋषींना, सूत्रकारांना. आणि मग ह्या गरजेतूनच काय झालं? शोध लागला किंवा हे दर्शनशास्त्र निर्माण झालं. मग आता काय गरजेचं आहे? ज्ञान तर विद्यमान होतं का? होतं. मार्ग होता का? होता. आता तो मार्ग कसा करायचा आहे? सरळ करायचा आहे. जो संदिग्ध मार्ग होता तर तो कसा करायचा आहे? सरळ करायचा आहे. मग यासाठी त्याला म्हणायचं सूत्रबद्ध करायचा होता. मार्ग कसा करायचा होता? सूत्रबद्ध करायचा होता. यासाठी म्हणून सूत्रग्रंथ तयार झाले. सूत्रग्रंथ तयार झाले. मग सूत्र शब्दाचा अर्थ मी सांगितला, एका टोकाला धरलं तरी दुसरीकडे जाता येतं. सोल, डाव, दोरी अशा अर्थाने आपण सूत्राचा वापर करतो. परत आणखी कमी शब्दामध्ये अनेक अनेक जास्ती गोष्टी सांगता येणं, असं जे कमी शब्दामध्ये वापर केला जातो त्याला सुद्धा काय म्हणतात? सूत्र म्हणतात. मग असे सूत्रग्रंथ म्हणजे काय आहेत? वेदांतच आहेत. सर्व सूत्रग्रंथ काय आहेत? वेदांतच आहेत. वेदांत का बरं आहेत? तर काय सांगतात? वेदांताला जे अपेक्षित आहे, उपनिषदाला जे अपेक्षित आहे तेच प्रतिपादन करतात, तेच सांगतात. म्हणून काय आहेत हे? वेदांत आहे. निव्वळ वेदांत दर्शन म्हणजेच वेदांत नाही. मग त्याला का वेदांत म्हणलं आपण तिथे सांगणार आहोत. मग यानंतर कसं झालं? मग सांख्य दर्शन सुरुवातीला झालं. ते कसं असेल? सूत्र रूपात असेल. सूत्रापुढ सूत्र एकमेकाला साखळी गुंफल्याप्रमाणे असलं. त्यानंतर मग न्याय वैशेषिक झाले, सांख्य झालं. योग दर्शन हे सांख्य आणि योग हे युगुल दर्शन आहेत.
सांख्य आणि योग कसलं दर्शन आहेत? युगुल दर्शन. युगुल दर्शन जोड आहे. जोड का बरं आहे? स्वभाव जुळतो दोघांचा, सिद्धांत जुळतात, विचार जुळतात किंवा साम्य आहे यांच्यामध्ये, म्हणून यांना काय म्हणायचं? युगुल दर्शने. मग सांख्य आणि योग सिद्धांत एकसारखे आहेत किंवा साम्यता आहे. भेद सांगायचे झाले तरी आपल्याला सांगता येतील, परंतु साम्यतेवरती आपण आधारित युगुल केले. परत न्याय आणि वैशेषिक हे युगुल आहे आणि मीमांसा आणि वेदांत हे युगुल. असे किती दर्शन आहेत? हे 6 दर्शन. आणि युगुल किती आहेत? 3 युगुल आणि 6 दर्शनशास्त्रे किंवा शास्त्रे किती आहेत? 6 आहेत. शास्त्रही म्हणता येईल यांना. 6 शास्त्रे, 6 दर्शने, 6 सूत्रग्रंथ हे म्हणायचं षडदर्शने. यानंतर मग असं सुरू झालं, यातील एकालाच वेदांत का म्हटलं? असंही हे सगळं तर अंतिम तत्व सांगत आहेत, परंतु सांगण्याचे मार्ग भिन्न आहेत. आता यानंतर पुढे येतो नास्तिक दर्शने. नास्तिक दर्शने काय असतील? नास्तिकता कशावरती ठरते? तर वेद प्रामाण्यवाद न मानणारे, म्हणून हे वैदिक आहेत का? हे नाही. मग वेदात ते सांगितले, उपनिषदात सांगितले, ते ह्याच्यात असेल का? नाही. काही गोष्टी कदाचित योगायोगाने जुळतील, परंतु ते अवैदिक दर्शन आहेत. हे कसले आहेत? अवैदिक आहेत. ईश्वर मानणारे असले तरी सुद्धा त्यांना अवैदिकच म्हणायचं. जर कुठे ईश्वर मूर्तीपूजा आली तरी हे वेदाचं नाहीये. मग हे अवैदिक आहेत, पण हेही भारतीय आहेत. पण भारतीय आहेत का? हो. अवैदिक आहेत तरी का बरं अभ्यासाला ठेवलेत असं म्हणाल तुम्ही? तर हे काय आहेत? भारतीयच आहेत. आता पण काही जण येतात, आम्ही नास्तिक आहोत, आम्ही देवधर्म मानत नाही, आम्ही वेद मानत नाही. तुम्ही आता कुठे नवीन झालात? अगोदर खूप होते नास्तिक. त्यामुळे हे आपल्याला हेही अध्ययन करायचं आहे. मग आता यातील प्रस्थानत्रय घेतलं होतं आपण. प्रस्थानत्रय मधलं पहिलं प्रस्थान काय आहे? उपनिषदे वेदांत. वेदांताचं पहिलं प्रस्थान उपनिषदे झालं. आता वेदांताचं दुसरं प्रस्थान यापैकी म्हणजे कोण मानलं माहितीये का? हे प्रस्थानत्रयीवर भाष्य कोण केलं? श्रीमद आद्य शंकराचार्य. इथून सुरू झाली प्रस्थानत्रयी बरं का. मग उपनिषदातील 10 उपनिषदावरती भाष्य केलं, म्हणजे भाष्य लिहिलं किंवा अर्थ लिहिला. जसं योगसूत्रावरती भाष्य कोण केलं? पतंजली. अहो नाही, भाष्य म्हणतोय. पतंजलीने योगसूत्र केले, व्यासांनी भाष्य केलं. तसं आता सांख्याचे कोण आहेत? कपिल. योगाचे कोण आहेत? पतंजली. न्यायाचे गौतम. वैशेषिकाचे वैशेषिक दर्शनचे कनाद. मीमांसाचे जैमिनी आणि वेदांतचे व्यास बादरायण व्यास. ठीक आहे, व्यास. तर हे व्यास आता हे व्यासांचं जे वेदांत दर्शन जे केलेलं आहे हे अंतिम आहे, शेवटचं आहे, किंवा सर्वांचं खंडन मंडन करून ते केलेलं आहे. मग ह्या वेदांतालाच काय म्हटलं गेलं? ब्रह्मसूत्र. ब्रह्मसूत्र काय म्हटलं? तर यातील पहिलं पद काय आहे? अथा तो ब्रह्म जिज्ञासा. म्हणजे आता आपल्यात काय आहे? अथ योगानुशासनम. तसं त्यांनी काय आहे? अथा तो ब्रह्म जिज्ञासा, म्हणजे ब्रह्मज्ञान सांगितलं, ब्रह्मतत्वाचं प्रतिपादन केलं, ब्रह्माचं विश्लेषण केलं, म्हणून याला काय म्हटलं जातं? ब्रह्मसूत्र. वेदांतालाच नाव काय आहे? ब्रह्मसूत्र. मीमांसेला आणखी एक नाव आहे, पूर्व मीमांसा. मीमांसेलाच नाव काय आहे? पूर्व मीमांसा. आणि वेदांतालाच नाव काय आहे? ब्रह्मसूत्र. उत्तर मीमांसा. उत्तर मीमांसा. आणखी नावही लिहून घ्या. पूर्व मीमांसा म्हणजे मीमांसा. नुसतं मीमांसा म्हणलं तर पूर्व मीमांसा घ्यायची, आणि उत्तर मीमांसा म्हणलं तर वेदांत दर्शन घ्यायचं. पूर्व मीमांसा, मीमांसा, कर्ममीमांसा, धर्ममीमांसा हे नाव कशाचे असतील? या मीमांसेचे असतील. आणि वेदांत दर्शन, ब्रह्मसूत्र, ब्रह्मसूत्र, परत पुन्हा काय व्याससूत्र म्हटले तरी ते वेदांतच असेल. आणि मग यातील फक्त वेदांत घेतलं. वेदांत घेतलं म्हणजे काय घेतलं? ब्रह्मसूत्र घेतले. आणि याच्यावरती भाष्य कोण केलं? व्यासांच्या वेदांत दर्शनावरती भाष्य कोणी लिहिलं? श्रीमद आद्य शंकराचार्यांनी लिहिलं. पहिल्यांदा आणखी 10 उपनिषदावरती भाष्य केलं, त्यानंतर ब्रह्मसूत्रावरती म्हणजे वेदांत दर्शनावरती भाष्य केलं,
आणि आता सांगूयात परत तिसरं, हे दुसरं प्रस्थान झालं का? हो. दुसरं प्रस्थान काय असेल? षडदर्शन. नाही नाही, वेदांत झाले ते सगळे, परंतु प्रस्थान वेदांताचं प्रस्थान म्हणायचंय. वेदांताचं पहिलं प्रस्थान 10 उपनिषदे म्हणा. परत वेदांताचं दुसरं प्रस्थान हे ब्रह्मसूत्र किंवा वेदांत दर्शन, हे एक घेतलं. शंकराचार्यांनी काही बाकीच्या वर्ग नाही केले, शहादर्शनावरती भाष्य नाहीये. आणखी मग आता काय झालं बाबा, सूत्रबद्ध आणलं ना सगळं, आणखी समाधान नाही का झालं? आता काय झालं, आणखी अडचण आहे, आणखी तयार झाली. इथंच थांबवणार आहे बरं का, 5 मिनिटांमध्ये संपूर्ण इथे थांबूयात आपण. वेळ झालेला मला कळत आहे, कारण लिव्ह होत आहेत, विद्यार्थी जात आहेत आता. ठीक आहे, तर काय झालं विषय, एवढ्यावरही भागलं नाही. आता सूत्रग्रंथ कसे झाले? क्रमबद्ध झाले, व्यवस्थित झाले, परंतु सूत्राची भाषा कशी आहे हो? संस्कृत. नाही नाही, संस्कृत. भगवद्गीतेची बी संस्कृत आहे. त्या काळातली भाषा संस्कृत होती. कशी आहे? सूत्र पद्धतीने आहे. आणि सूत्राचा अर्थ कसा होतो? कमी शब्दामध्ये जास्त सांगणं. मग तुम्ही सांगितलं वृत्तीचा आरोप्यम इतरत्र म्हणलं, कळना गेलं. अशा गोष्टी झाल्या. पुन्हा अभ्यास वैराग्यभ्यम तन्निरोध सांगितलं, कळना गेलं. परत पुन्हा दृष्टानु श्रविक विषय वितृष्णस्य वशिकार संज्ञा वैराग्यम असं म्हटलं, कळना गेलं. म्हणजे आणखी एक विषय राहिला बघा उपनिषदाबद्दल, म्हणजे वेद वाचनासाठी काही जणांनी म्हणले अधिकार पाहिजे. अधिकार काय पाहिजे? तर 3 वर्ण असले पाहिजेत, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य, तेही असले पाहिजेत. प्लस त्यांचं व्यवस्थित वेळेवरती उपनयन संस्कार झाला पाहिजे. वेळेचा टाळून सुद्धा नाही चालणार, नुसतं जन्माने नाही ठरत, तर उपनयन संस्कारही झाला पाहिजे, वेळेमध्ये झाला पाहिजे. त्यांनी परत सर्व शिखासूत्र धारण केलं पाहिजे, जानवानी शेंडी धारण केली पाहिजे. हे सगळं असेल तर त्याचे परत नियम आहेत, खूप क्लिष्ट आहेत. असं असेल तोच वेद वाचू शकतो. त्या अतिरिक्त वेदाचा अवमान आहे असं परंपरा सुरू झाली. त्यानंतर सूत्रग्रंथ तयार झाले. मग पहिलं प्रस्थान झालं वेदांत उपनिषदे, दुसरं प्रस्थान झालं ब्रह्मसूत्र किंवा हे षडदर्शने. परंतु हे दर्शने कसे आहेत? स्वल्प शब्दामध्ये आहेत, परंतु तेही अवघड होऊन बसलं. कसं अवघड बसलं? कारण ते अधिकारात ठरले, परंतु सूत्र वाचायला पंडित लागायला लागले. पंडित म्हणजे पंडित शब्दाचं तात्पर्य अर्थ काय सांगितलं मी काल? पंडानाम बुद्धी. आणि ज्यांची बुद्धी विकसित आहे, ज्यांना समज चांगली आहे, खूप ज्ञान आहे, अशांनाच काय कळायला लागलं? सूत्र कळायला लागले. वादविवाद व्हायला लागले. नाही 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 असं सांगितलंय, त्यानं म्हणा नाही नाही तसा अर्थ होतो ह्याचा. आणखी वाद लागले की आता काय करावं? मग मार्ग आणखी साधकांना सापडण्यासाठी झाला. मग काय करावं? मग आणि परत काही जण म्हणले नाही नाही वेद वाचायचं नाही बाबा, वेद वाचून लागतंय, कुणी वाचायचं नाही, स्त्रियांनी वाचायचं नाही. स्त्री शूद्र द्विजबंधूनाम त्रयीना श्रुती गोचरा असा एक प्रवाह. द्विजबंधूनाम त्रयीना श्रुती गोचरा, या तिघांना श्रुती गोचर होत नाही किंवा श्रुतीच्या कक्षेमध्ये येत नाहीत. मग काय करायचं? मग इतिहास पुराण भारतम पंचमम वेदो. भारत काय? भारत म्हणजे महाभारत हा ग्रंथ व्यासांनी तयार केला. व्यासांनी इतिहास पुराण म्हटलं जातं. त्यामध्ये 18 पुराण तयार केली, त्यामध्ये वेदाचा सारांश वगैरे सर्व घातलेला आहे. मग महाभारत तयार झालं आणि महाभारतामधील एक भाग म्हणजे काय आहे? गीता. गीता किती आहेत? 96 प्रकारच्या गीता आहेत बरं का. आणखी कोणती गीता? भगवद्गीता, कपिल गीता, उद्धव गीता, श्रीराम गीता, गुरुगीता, शिवगीता, पिशाच्य हनुमान गीता. परत पुन्हा आणखी काय करत आहेत? काय कोण रेखा ओढत आहे? काही तर योजना पाटील सर छोटी निवडलेत सर. अच्छा नाही, छोटी निवडली इकडं. अच्छा ठीक आहे, मला कळत नाही. असं काय झालं? ठीक आहे. काय म्हणत होतो? कुठवर आलो तो? पण विषय काय होता? हा, गीता अशा प्रकारचे उद्धव गीता, 96 प्रकार. नाही गीतेचे प्रकार. गीता खूप ह्याला म्हटलं गेलं, परंतु हा अष्टावक्र गीता, परंतु भिन्न भिन्न विषय आहेत. परंतु जगप्रसिद्ध गीता आणि हिंदू धर्माचाही ग्रंथ भगवद्गीतेलाच म्हटलं गेलं. याची कारण काय आहेत? आता हे 2च मिनिटांमध्ये सांगतो आणि समारोप करतो. बाकीचं थोडं स्पर्श करून आपण उद्या इथून सुरू करूयात. ठीक आहे. तर काय झालं? उपनिषदाचं भगवद्गीतेच्या शेवटी आलेलं आहे बघा,
भगवद्गीता हा ग्रंथ काय आहे तर उपनिषदेय सत्य सांगितलंय. त्यामध्ये उपनिषदांचंच तत्वज्ञान इथे सांगितलं गेलेलं. म्हणून इति श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु काय आहे उपनिषदात जे सांगितले उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम. परत काय आहे भगवद्गीता योगशास्त्रे. परत काय आहे भगवद्गीता हे कसलं शास्त्र आहे योगशास्त्र आहे. योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अमुक नाम सांख्ययोगो नाम अध्याय समाप्तः किंवा दैवासुर संपद विभाग योगो नाम असं भक्तियोग नाम इत्यादी अध्यायाचे नाव आहेत. परंतु ते अध्याय कसे आहेत उपनिषदातील आहेत. उपनिषदातील तत्वज्ञान आहे ते अर्जुनाने कृष्णाच्या संवादामध्ये सांगितलेले आहेत. आणि ते कसलं शास्त्र आहे तर ते योगशास्त्र आहे. आणि हे योगशास्त्र या संवादामध्ये या अध्यायामध्ये सांगितलंय. म्हणून उपनिषदामध्ये जे जे सांगितलं गेलेलं आहे तर सर्व मार्गांचं विवेचन कर्म मार्ग भक्ती मार्ग उपासना मार्ग योग मार्ग ध्यान मार्ग जप मार्ग तप मार्ग सर्व मार्गांचं विवेचन कशामध्ये आहे भगवद्गीतेमध्ये. भगवद्गीतेमध्ये कोणीही या प्रत्येकाला भगवद्गीता आपलीशीच दिसते. म्हणून भगवद्गीता हे काय आहे योगशास्त्र सुद्धा आहे बरं का. त्याच्यात आसन आहे का हो आसन आहे. बंध आहे का मुद्रा आहे का प्राणायाम आहे का हो आहे. ध्यान आहे का आहे. कर्मकांड आहे का आहे. योगातील आणखी घटक थेरपी आहे का आहे. उपचार पद्धती बरं का उपचार पद्धती आहे का हो आहे भगवद्गीतेमध्ये. पण भगवद्गीता काही सर्व मीच नाही शिकवणार पण भगवद्गीतेत उपचार पद्धती सुद्धा आहे. हे तुम्हाला काय लावायचे शोध घ्यायचे. हे तुम्हाला काय करायचे या बाबतीत शोध घ्यायचे. भगवद्गीतेतील उपचार पद्धती शोधायचे. मेंटल हेल्थ आहे का भगवद्गीतेमध्ये हो आहे. सर्व भगवद्गीतेत सापडतं. परत प्रत्येक मार्गाचं विवेचन त्यामध्ये असल्यामुळं आणि कोणताही साधक प्रारंभिक असो मध्यम असो उच्च कोटीचा साधक असो अतिउच्च असो किंवा अति कनिष्ठ सुद्धा असो सर्वांसाठी गीता आहे आणि सर्वांना समजणारी आहे. अवघड नाही. उपनिषदात काय आहेत वेदातील लेखनाला काय म्हणतात मंत्र. वेदातील श्लोकाला काय म्हटलं जातं मंत्र. मग मंत्र कधीही कुठेही म्हणता येतात का नाही म्हणता येतात. त्याचे नियम आहेत म्हणून त्याचं पावित्र्य राखलं गेलं. त्यानंतर दुसरं सूत काय मंत्र आहेत. आणि हे षडदर्शने कसे आहेत त्याला काय म्हणतात सूत्र. षडदर्शने कशात आहेत सूत्रात आहेत. आणि भगवद्गीता कशात आहे श्लोकात आहे. फरक असा आहे. आणि तो अनुष्टुप छंद आहे आणि सगळ्यात सोपा छंद आहे आणि सहज आहे. त्याचा अधिकारी प्रत्येक जण आहे. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार नलगे चिंता कवनासी. कोणीच नका करू विचार. नाही आम्हाला योग मार्ग पाहिजे योगात ये. कर्म मार्ग पाहिजे काय भगवद्गीतेकडे ये. नाही आम्हाला कर्म मार्गच पाहिजे निष्काम कर्म पाहिजे. आम्हाला क्रियाशीलता आवडते. ध्यान लावून बसणं आम्हाला आवडत नाही. लई चंचलता आहे आमच्यामध्ये. आम्हाला काही आहे का साधन आहे भगवद्गीतेत ये. बरोबर नाही माझं मन एकाग्र आहे. मला काही आहे का चित्तवृत्ती निरोधाचा उपाय भगवद्गीतेत आहे. सगळं समग्र असल्यामुळे भगवद्गीता हा काय झाला हिंदू धर्माचा ग्रंथ झाला. कारण वेदाचंच प्रतिरूप आहे. वेदातील समग्र तत्वज्ञान उपनिषदातील वेदांतातील योगातील सांख्यातील सांख्य योग नावाचा अध्याय आहे का हो सर. दुसराच अध्याय आहे. आणि मग सांख्ययोग म्हणले सांख्य दर्शन सांगितलंय का तिथे हो सांगितलंय. मी सांगितलं बघा सत्कार्यवाद. आपल्याला पुढच्या वेळेस मी भगवद्गीतेतील सत्कार्यवादही सांगेल. काय आहे नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः. हे जे आहे ते सत्कार्यवाद सांगितला जो की योग दर्शन आणि सांख्य दर्शनामध्ये सांगितलेला आहे. म्हणजे योग सांख्य दर्शनातील तत्वज्ञान सुद्धा सांगितलं गेलेलं आहे. समग्र तत्वज्ञान भगवद्गीतेत आलेलं आहे. म्हणून भगवद्गीता हा उपनिषदाचाच ग्रंथ आहे. म्हणून हे भगवद्गीता हे कितवं प्रस्थान आहे तिसरं. पहिलं प्रस्थान उपनिषद आहे. दुसरं प्रस्थान ब्रह्मसूत्र किंवा वेदांत दर्शन आणि तिसरं प्रस्थान भगवद्गीता. या तिन्हींना मिळून काय म्हटलं जातं प्रस्थानत्रयी. प्रस्थानत्रयी. हा विषय आज क्लिअर झाला. प्रस्थानत्रयी याला
म्हटलं जातं. याचं कारण का गरज पडली हे, म्हणजे 3 मार्ग काय आहेत, प्रस्थानत्रयी म्हणजे जाण्याचे मार्ग किंवा जाणण्याचे मार्ग 3 आहेत म्हणून याला प्रस्थानत्रयी म्हटलं. आणि मग काय झालं, सुरुवातीला श्रीमद आद्य शंकराचार्यांनी, नका हो बोलू, 1-2 मिनिटाचं आहे, थोडं सहन करा आता, झालं. शंकराचार्यांनी काय केलं, या प्रस्थानत्रयीवरती भाष्य केलं. काय केलं, भाष्य केलं म्हणजे कळालं ना तुम्हाला, भाष्य म्हणजे विस्तृत लेखन केलं. कशावरती केलं, प्रस्थानत्रयीवरती. प्रस्थानत्रयीवरती म्हणजे 10 उपनिषद, ब्रह्मसूत्र, वेदांत दर्शन आणि भगवद्गीता यावरती आपलं लेखन करून कोणतं मत सिद्ध केलं, संप्रदाय सुरू केला, अद्वैत वेदांत. आणि ते लई प्रसिद्ध झालं म्हणून प्रत्येक जण जीव ब्रह्म ऐक्य, आत्मा परमात्म्याचं मिलन, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, चराचरामध्ये ईश्वर आहे, एकच ईश्वर आहे, असं तसं तसं असं ब्रह्म 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 जे म्हणायला लागले, तिथून म्हणायला लागले, लई प्रसिद्ध झालं ते. कळालं. तर हे प्रस्थानत्रयीवर भाष्य झालं. मग नंतर पुन्हा कोण आले, रामानुजाचार्य. दक्षिणेकडे रामानुजाचार्य माहिती आहेत, गंध असा असतो बघा, ऊर्ध्वपुंड्र असतो पण, बालाजी तिरुपती, तो गंधाचा प्रकार कुणाचा आहे, रामानुजाचार्य आले. मग पद्धतच सुरू झाली की हो. त्यांनी कशावर भाष्य केलं, पुन्हा याच प्रस्थानत्रयीवर केलं. कशावरती भाष्य केलं, प्रस्थानत्रयी. मग प्रस्थानत्रयी शब्द प्रयोग केला की आपल्याला कळायला पाहिजे आता काय आहे ते, त्यात संकल्पना क्लिअर यासाठी केली मी. म्हणजे कधीही प्रस्थानत्रयी भाष्य ह्यानी केलं, त्यांनी केलं म्हणलं तरी आपल्याला अर्थ काय घ्यावा लागेल, उपनिषद, ब्रह्मसूत्र, वेदांत आणि भगवद्गीता. मग या तिन्हीवर भाष्य केलं प्रस्थानत्रयीवरती. आणि शंकराचार्यांनी मत कोणतं सिद्ध केलं, अद्वैतवाद. त्यानंतर पुन्हा रामानुजाचार्य आले, त्यांनी ही काय केलं, याच प्रस्थानत्रयीवर भाष्य केलं. हो, हेच श्लोक घेतले, हेच सूत्र घेतले, हेच उपनिषद घेतले, याच्यात बदल केला का, नाही. मग काय केलं, तर त्याच्या अर्थात बदल केला. आणि तो अर्थ असा होतो म्हणले. आणि त्यांच्या वादाचं नाव आहे विशिष्टाद्वैत. विशिष्टाद्वैत ते अद्वैत, हे कसलं झालं, विशिष्टाद्वैत. मग एवढ्यावर बसले का, नाही. पुन्हा मध्वाचार्य झाले. उडुपी मठ वगैरे माहितीये ना, उडुपी मठ कर्नाटकामध्ये असलेले मध्वमुनी मध्वाचार्य, तेही वैष्णव संप्रदायी आहेत. परंतु त्यांनी काय केलं, या प्रस्थानत्रयीवर भाष्य केलं, याच प्रस्थानत्रयीवर भाष्य केलं. आणि भाष्य करून त्यांनी मत कोणतं केलं, द्वैत मत किंवा द्वैतवाद, द्वैत म्हटलं गेलं. त्यानंतर पुन्हा परत आले निंबार्काचार्य, त्यांनी पण या प्रस्थानत्रयीलाच घेतलं आणि काय केलं, द्वैताद्वैत. त्यांच्या सिद्धांताचं नाव झालं द्वैत अद्वैत, म्हणजे द्वैताद्वैत असं झालं. याच्यावर नाही थांबली परंपरा, पुन्हा आणखी पुन्हा झाले वल्लभाचार्य. मग त्यांनी पण काय केलं, याच्यावरतीच भाष्य केलं आणि काय सिद्ध केलं, शुद्धाद्वैत. शुद्धाद्वैत, अद्वैत, विशिष्टाद्वैत, द्वैत, द्वैताद्वैत आणि शुद्धाद्वैत. पण इथं पण थांबलं नाही बरं, इथं पण नाही थांबलं. आणखी खूप जण आहेत आता सध्या भाष्य करणारे आहेत. कदाचित तुम्ही पण असाल, काय सांगता येईल, योगसूत्रावर तुम्ही पण भाष्य कराल, नाही काय हरकत आहे, करू शकतात. कोण नाही करत, अर्थ कोणी वेगळ्या दृष्टीशी येऊ शकतो. नित्य नूतन देखी जैसे गीता तत्व, रोज नवीन भासतं. काल जे आपल्याला वाटलं ते आज नाही वाटत, आज वाटतं ते उद्या नाही वाटत, उद्याचं परवा दिवशी वेगळं ज्ञान येतं. त्यामुळे नित्य नूतन तत्व आहे, म्हणूनच असे बदल होत आले. आणि हे संप्रदाय तयार झाले. गंधामध्ये बदल आहे, गंध कसे आहेत, उभे पण गंध एकसारखे नाहीत, त्याच्यात पण बदल आहे. मत म्हणजे हे कशावर आधारित आहे, भारतीय समाज तत्वज्ञानावरती आहे. म्हणून जास्त वेदांत दर्शन का प्रसिद्ध झालं, कळालं का तुम्हाला, भाष्यकार खूप झाले याच्यावरती, भाष्यकार खूप झाले. आणि याचे मत, परंपरा, संप्रदायही खूप झाले. मग महानुभाव संप्रदायाला, वारकरी संप्रदायाला, स्वामीनारायण संप्रदायाला, रामानंद संप्रदायाला, सखी संप्रदायाला, राधावल्लभ संप्रदायाला इत्यादी अनेक संप्रदाय आलेले आहेत. आणि हे सगळे या वेदांताकडेच घुसले. याच विवरण करत गेले. मग ते कुणाला तर वादच माहित नाही. आर्य समाज माहितीये कुणाला, आर्य समाजाचा सिद्धांत सांगेल का कोण, YCB ला कदाचित असेल. आर्य समाज
त्रैतवाद. त्यांचा काय? त्रैत म्हणजे 3 तत्व स्वतंत्र आहेत. आणि तो त्रैतवाद कुठून घेतला त्यांनी? तर योग दर्शनामध्ये सुद्धा त्रैतवादच आहे. योग दर्शन जे पतंजली योगसूत्र आहे यामध्ये सुद्धा त्रैतस 3 तत्व सांगितले गेलेली आहेत. त्यामुळं आधार आहे. ठीक आहे, असो, इथे आपण थांबूयात. तर असं हे भारतीय तत्वज्ञान परंपरा आहे. आणि मग भारताला ओळखायचं झालं, त्यांच्या सिद्धांतात काय कमी अधिक आहे, कसं कसं आहे, कोण कशी वेशभूषा करतंय, गंध कसं कसा लावतंय, कोणत्या देवाला मानतंय, कशा स्वरूपात मानतंय, अशा विविध संप्रदाय 5000पेक्षा जास्त आहेत आपल्याकडे. परत माणिक नगरचे माहिती आहेत, माणिक प्रभू महाराज, आधुनिक काळातले सांगतो आणखी. माणिक प्रभू महाराज माहिती आहेत, माणिक नगर कर्नाटक बीदर जिल्ह्यामध्ये येतं. ते माणिक प्रभू महाराजांनी सकल मताद्वैत सिद्धांत केला त्यांनी, सकल मत सिद्धांत. परत गुलाबराव महाराज नागपूरचे, विदर्भातील गुलाबराव महाराज यांचा वाद आहे मधुराद्वैत. असे अनेक 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 आताही काळामध्ये भगवद्गीतेवर भाष्य लोकमान्य टिळकांनी केलं, गांधीजींनी केलं, विनोबा भावेंनी केलं, अनेक अनेक लोकांनी गीतेवरती भाष्य केले. आताही गीतेवरती लेखन कार्य चालूच आहे. ज्ञानोबरायांनी केलं, भावार्थ दीपिका नावाचं म्हणजे ज्ञानेश्वरी. आणि यातूनच तत्वज्ञान परंपरा भारतामध्ये विकसित होत गेली. विचार परंपरा, तत्वचिंतनाची बैठक भारतामध्ये सर्वत्र आहे. म्हणून भारत ओळखायचं झालं तर या संप्रदायाचा, वेशभूषेचा, मतमतांतराचा जर आपल्याला एकत्रित अभ्यास करायचा असेल तर काय करावं लागेल? तर भारतीय तत्वज्ञानाची मूलभूत तत्वे, प्राथमिक घटक आपल्याला अभ्यासावे लागतील. आणि ते प्राथमिक घटक काय आहेत? एवढा भांडण तंटे काय तुमचे एकमेकाचं मतमतांतर का बरं आहेत बाबा? तर जीवतत्व हे वेगळं मानतात, ते वेगळं मानतात, ते वेगळं मानतात. तर आपल्याला सामान्यपणे जीवतत्वाचा अभ्यास करायचा आहे. सामान्यपणे आपल्याला ईश्वर तत्वाचा अभ्यास करायचा आहे. जीव, जगत, ईश्वर, अविद्या आणि प्रमाण या 4 गोष्टीचा अभ्यास आपल्याला या पेपरमध्ये करायचा आहे. तर हे माझं काय झालेलं आहे? प्रास्ताविक झालेलं आहे. हे काय झालंय आपलं या विषयाचं? प्रास्ताविक झालेलं आहे किंवा विषय प्रवेश झालेला आहे. काय झालाय आपला हा? विषय प्रवेश झालेला आहे. म्हणजे विषय प्रवेश करत असताना आम्ही पार्श्वभूमी बाहेरून आपल्या विषयापर्यंत येणार आहोत. म्हणजे का गरज पडली हे, आणि योगदर्शनाशी समन्वय याचा साधलेला आहे. किंवा आणखी आपण पुढे आता आपण मुख्य विषयाला सुरुवात करू, किंवा उद्याच बुधवार आहे ना, उद्याच्या दिवस आणखी असं समग्र थोडं घेऊयात. आणि पुढच्या आठवड्यातल्या तासाला आपण नेमकं जीव, जगत, ईश्वर, अविद्या एकेका दर्शनानुसार घ्यायला प्रारंभ करू. आजही थोडीशी काही गडबड वगैरे वाटली असेल तर हे व्यवस्थित आणखी एकदा घेऊयात. उद्या काय होतं, जास्ती झालं तरी काही नाही होणार, कमी होऊ नये.